बातमी गडचिरोलीतून। गडचिरोलीच्या लाहेरी अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नदी नाल्यातून खडतर प्रवास केलाय। लाहेरीच्या अतिदुर्गम भागात मलेरियानं डोकं वर काढलं आणि त्यामुळे आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात होते आणि त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच नदी नाले पार करत गावात सेवा दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष रक्षमवार आहेत। मनीष, आपण बघतोय की या कर्मचाऱ्यांनी स्वतःच नदी नाले पार करत गावात सेवा दिली आहे। नक्कीच दीपाली, गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता नदी नाल्यांनी वेढलेलं हे गडचिरोली जिल्हा आहे आणि नदी नाल्यातून प्रवास केल्याशिवाय गावापर्यंत पोहोचता येत नाही, अशी स्थिती लाहेरीत सुद्धा आहे। आणि लाहेरीत आरोग्य केंद्रामध्ये 9 उपकेंद्राचा समावेश असून त्यामध्ये 44 गावांचा समावेश आहे। यात मलमपोडू, लाहेरी, धोडराज हे उपकेंद्र वगळता इतर 6 उपकेंद्रात नदी नाल्यातून प्रवास करावा लागतो। दरम्यान याच काळात शासनाने या परिसरात बेली ब्रिज बांधण्याचे नियोजन केले होते, मात्र ते अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही। अनेक नदी नाल्यांचे पुलांचे काम अपूर्णच आहेत आणि थोडा साध्या रस्त्याचे सुद्धा बांधकाम तिथे झालेले नाही। आपण जर जातो म्हटलं साध्या रस्त्याने सुद्धा जाता येत नाही अधिकारी, आणि परिणामी चिखलातून वाट काढून उपकेंद्रात आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांना पोहोचावं लागते। या परिसरात सर्वात महत्वाचे म्हणजे गुंडेनूर नाल्याच्या पलीकडे अनेक गावे आहेत आणि गुंडेनूर नाल्यावरून पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र त्या पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने ही कसरत करावी जावं लागते आणि कर्मचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढत जावं लागते। महत्वाचा विषय म्हणजे त्यांचा सुद्धा जीव आहे आणि जीव टांगतीला लावून त्यांना जावं लागते। मॅडम, लाहेरी मध्ये पक्का नसल्याने चिखलातून सुद्धा प्रवास करावा लागतो, असं हे चित्र सध्या गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामध्ये आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।